तर धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांवर वकील गुणरत्न सदावर्तेंनी आगपाखड केली। केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दमानिया मानसिक त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पाहूया। 500 कोटीची जी अतिरिक्त निधीच्या बाबतीत त्या बोलल्या, त्या बाबतीतलं टेंडर झालेलं त्यांनी दाखवावं। त्याच्यातला एक एक कागद दाखवते जे तुला सोयीचं आहे, जे तुला प्रसिद्धीसाठी, याला चीप पब्लिसिटी म्हणतात सुप्रीम कोर्टाच्या भाषेमध्ये। चीप पब्लिसिटीसाठी लोक आजकाल काही बोलत राहतात। 23ला कृषी विभागाचा संदर्भ आहे आणि वर इकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथं तरतूद करण्यात आलेली आहे 500 कोटींची। तरतुदीचा अर्थ खरेदी नाही आहे, तरतूद झाली। खरेदी झाली तर भ्रष्टाचार होईल, खरेदी झाली तर अवैध आहे की वैध आहे हे बघावं लागेल। अहो या कोण लागून गेल्यात? यांनी एखाद्या भटक्या विमुक्ताला अन्याय अत्याचार करायचं ठरवलं असेल, मानसिक त्रास द्यायचं ठरवलं असेल मुंडे कुटुंबाला, तर ह्या कोण आहेत? यांनी इकडून तिकडून कागद गोळा करून आणून काय एखाद्या समाजाला डॅमेज करू शकतात का? अगोदर ज्या प्रकारे त्या वंजारी भावांवर माझ्या आगपाखड करून घेतली, आता मला म्हणायचं नाही त्यांना सणसणाटी ताई, परंतु ताई म्हणणं खूप मोठं ठरेल। या रिकामा गाडग्यासारखं वाजणाऱ्या लोकांना उत्तर देण्याची गरज नाही आणि मला असं वाटतंय की समाज यांना यांची लायकी दाखवून दे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।